नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन 65. घरगुती साहित्यामध्ये आज आपण हे चिकन 65 बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 250 ग्राम चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. तर इथे अर्धी चमचा मी हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा चिकन मसाला घातलाय, 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे, 2 चमचे दही घालायचं आहे. दह्याच्या जागेवर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकतात. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर इथे 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आहे. नंतर याच्यामध्ये एक मी अंड टाकून घेतलेलं आहे. नाही टाकलं तरी चालेल, दही असले तरी दही टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातले, 1 चमचा धने पावडर घातली, थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि हे सगळं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यात घालायचं आहे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकतात. कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 तासासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. आता 1 तास झाल्यानंतर आपल्याला हे तळायला घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. नंतर गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे चिकनचे पीस आपल्याला सोडून घ्यायचे. गॅस एकदम फुल करायचा नाही, गॅस लो मिडियमवरच ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण कसलाही फूड कलर वापरलेला नाही. अगदी घरातल्या साहित्यामध्येच आपण हे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत चिकन 65 बनवून तयार करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये सगळे चिकनचे पीस सोडून घेतले. लगेच हलवायची घाई करायची नाही. 1-1.5 मिनिट चांगलंही आपल्याला तळून द्यायचं आहे. नंतरच झाऱ्याच्या साहाय्याने अलगद हलवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं चिकन वरून तर तळलेलं दिसेल परंतु आतमध्ये कच्चं राहील. तळायला थोडासा वेळच लागतो. त्याच्यामुळे एकदम लो मिडियम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे चिकनचे पीस असेच तळून घ्यायचे आहेत. आपलं पूर्ण चिकन 65 तळायला अगदी 7-8 मिनटं तरी लागतात. तोपर्यंत असंच हलवून आलटून पलटून आपल्याला हे पीस असेच तळून घ्यायचे आहेत. शेवटी गॅस थोडा फुल करायचा आहे, म्हणजे एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे चिकन 65 बनवून तयार होतं. अगदी 1 किंवा अर्धा मिनिट हा गॅस फुल करून घेतल्यानंतर बघा एकदम छान असा याचा रंगसुद्धा आपला चेंज झालेला आहे. याच्यामध्ये आपण कसलाही फूड कलर वापरलेला नाही. तर बघा आपलं हे चिकन 65 आता पूर्ण तळून झालेलं आहे. तर चांगलं तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सीवी रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.